नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्ही सगळे मजेत असाल, मी पण मजेत आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे, पहिला व्हिडिओ, इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे आणि मी तुमच्याशी खूप गप्पा मारू इच्छिते, कारण मला माझ्या आयुष्यातल्या, माझ्या स्वानुभवाच्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या आयुष्यातले प्रत्येक निर्णय, खूप इम्पॉर्टंट असतं शांतपणे आणि विचारपूर्वक घेणं. आणि तुम्ही जर ब्राह्मण असाल तर तुम्हाला दुसऱ्या जातीत जाताना अ, हे सगळे निर्णय विचार करून घेणं गरजेचं असतं. सो मला माझ्या बाकीच्या बहिणींना, ज्या ज्या ब्राह्मण आहेत किंवा ज्या महाराष्ट्रीयन आहेत किंवा हिंदू आहेत, त्यांना मला काही ॲडवायजेबल गोष्टी किंवा एक अनुभवाच्या गोष्टी सांगू मी इच्छिते. आणि त्यामुळे मी असा विचार केला की मी तुमच्याशी बोलेन आणि तुम्हाला मी सविस्तर सांगेन की निर्णय घेताना किती विचारपूर्वक घ्यायला हवा. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही एका अ, दुसऱ्या धर्मात, आपल्या ब्राह्मण कुटुंबातनं तुम्ही दुसऱ्या धर्मात जाता किंवा हिंदू कुटुंबातनं तुम्ही दुसऱ्या धर्मात जाता, तेव्हा तुम्हाला काय करायला हवं आणि कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा, ह्या बद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. सो हा ब्लॉग या बाबतीतच असेल, पण ओव्हरऑल मी माझ्या चॅनलवर माझं लाईफ, माझं डेली रुटीन हे मी तुमच्याशी बोलेन. सो माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एका ब्राह्मण कुटुंबातनं मुस्लिम कुटुंबामध्ये आले आहे. आणि मी कशी आले, मी माझं कसं धर्मांतर झालं, मी कशा पद्धतीने इथे आले आणि कशा पद्धतीने मी जगतेय, हे मला तुम्हाला दाखवायची इच्छा आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला पुढे जाण्यासाठी आणि समाज प्रबोधन म्हणा किंवा कुठल्याही बाबतीतलं नॉलेज म्हणा, हे देता येईल. आणि दुसरं म्हणजे मी अजूनही खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर करेन, जसं रेसिपीज आणि माझं डेली रुटीन. सो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं अशी माझी इच्छा आहे, कारण काहीतरी करायची, काहीतरी आयुष्यात करून दाखवायची माझी सुरुवातीपासूनची इच्छा होती. सो आता मला असं वाटतं की ती वेळ आलेली आहे आणि मला माझ्या पायावर उभं राहायची गरज आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. मला सगळ्यांनी सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सो माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आय हॅव बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई. मी मुंबईमध्येच जन्मले आणि मुंबईमध्येच लहानाची मोठी झाले. माझं लग्नही मुंबईत झालं. माझं लग्न, मी मुळात कोकणातली आहे, म्हणजे माझं आजोळ कोकणातलं आहे. आणि माझं सासर जे आहे ते UP लखनौचं आहे. मी खूप काही गोष्टी शिकले आणि खूप काही गोष्टी मला, म्हणजे त्या गोष्टींचा त्रासही झाला. पण तरीही न डगमगता मी पुढे जात राहिले, कारण धर्मांतर करणं खूप कठीण आहे. करणं सोपं आहे असं म्हटलं तरी निभावणं खूप कठीण आहे, कारण खूप गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस कराव्या लागतात. सगळ्यात मोठा म्हणजे आपला धर्म, आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी येतातच. म्हणजे आपल्याला असं जाणवायला लागतं की आपल्याच नातेवाईकांना आपण नकोसे झालो आहोत. म्हणजे आपल्याच नातेवाईकांनी आपल्याला बोलावणं बंद केलंय, किंवा बोलावल्यानंतर 1-2 वेळेला आपल्याबरोबर अशा काही पद्धतीने बिहेव केलंय की जे बघून, जे अनुभवून आपल्यालाच असं वाटतं की म्हणजे कसं असं कोणी वागू शकतं कोणाशी. तर ओव्हरऑल खूप खूप आणि खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. मी ज्या ज्या गोष्टींचा सामना केलाय, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी आधीच जर कुठल्या मुलीला माहीत असतील, तर ती नक्कीच विचार करेल, किंवा तिचा निर्णय अजून ठाम होईल. जर ती इतकी ठाम असेल तिच्या निर्णयावर, तर तिचा निर्णय अजून ठाम होईल.
पण एकटं जीवन जगणं, बिना कुणाच्या सपोर्टनी जीवन जगणं खूप कठीण असतं आणि तोच माझा संघर्ष मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. मला तुम्ही प्लीज सपोर्ट करा. मी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी तुम्हाला सांगताना मला तुमच्याही आयुष्यातल्या गोष्टी ऐकायला आवडेल. सो आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी वाट बघेन तुमच्या सगळ्या रिप्लायजची आणि अकॉर्डिंगली मी व्हिडिओज बनवत जाईन आणि तुमच्याशी गप्पा मारत जाईन. थँक्यू.